नमस्कार मित्रांनो, आपलं विसुके ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आम्ही चाललो आहे फ्लोक आख्यानला, जिओ गार्डनला. तर आजची जर्नी कशी असणार आहे आणि किती सुंदर सुंदर गाणी तुम्हाला पण ऐकायला भेटतील आमच्या माध्यमाद्वारे. खूप मजा येणार आहे. भेटूया आपण फुल जोशमध्ये. आता मजा येणार आहे बघा तुम्ही. भाई ह्या दिवसाचं आहे ना, मी भरपूर टाइम वाट बघत होतो आणि हा दिवस आला आणि आज आम्ही मजा करणार आहोत ना. आपण बघूया पुढे. महालक्ष्मी हे बघ फुलावर बांधिला बांधिला हे बघ फुलावर बांधिला बांधिला हे बघ. प्रथमी वंदिला गण नमिला गाना म्या नामेला वंदिला गण नमिला गाना म्या नामेला आले गोपाला ले गोपाला देवकी नंदन गोपाला हरी हरी इकडचे गोपाला ले गोपाला देवकी नंदन गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला गोपाला काळो खाचा सरून रातीला रातीला अनबाई ग पहाटे पारीला पारीला उगवला उगवला सूर्यावा सह्याद्री रागला अनवातो घाटोई दादा अव थोरल्या धन्याला अनवातो स्वराज्याचं तोरण शिवमले राजान
तिला देवा उचलून तिला देवा हातीला द्यावा हातीला द्यावा तुझी पायरी चढू दे उचलून तिला द्यावा हातीला द्यावा हातीला द्यावा तुझी पायरी चढू दे मंडोळ्यात तिला तुझ्या गडावर आले उधळून गेल भंडारा मंडोळ्यात तिला तुझ्या गडावर म्हातारा चांगलं होऊ दे येळपट उचलून तिला देवा उचलून तिला देवा हातीला देवा तिला देवा तुझी पायरी चढू दे उचलून तिला देवा
मित्रांनो, आजचा आपला हा फ्लोक आख्यानचा कार्यक्रम झाला आहे. एवढा सुंदर झाला आहे की काही गोष्टी मला खूप सांगू पण नाही शकत आणि एकदम भारावून जाणारा त्यांचा खूप परफॉर्मन्स होता. आणि महाराष्ट्राची संस्कृती, कलाकृती याच्याबद्दल जे विश्वास अंधारेने जे सांगितलं ते पूर्ण एकदम मनच भारावून आलं की महाराष्ट्र घडला कसा, महाराष्ट्राची लोककला काय आहे आणि जे संगीत जे केलं आहे ते अप्रतिम आहे. वादक खूप सुंदर होते आणि जेव्हा चंद्रकांत माने जेव्हा गातात, शाहीर चंद्रकांत माने जेव्हा ते गातात काटोळी, अक्षरशः अंगावरती काटा येतो आणि न थिरकणारे पाय पण तुम्हाला ते त्याच्या गाण्यावरती तुम्हाला थिरकायला लावणार. एवढा सुंदर आजचा प्रवास होता. तुम्ही तर व्हिडिओमध्ये बघणारच आहे. आणि नाचलो पण येतो एकदम मस्त. आणि काय सांगणार सचिन, काय सांगू शकतो? म्हणजे मराठी लोककलेचं जे सौंदर्य आहे ना, हे या आख्यानामध्ये ना आपल्याला पाहायला भेटल्या दिवशी. आणि खरं म्हटलं ना, काय ना की आपण कधी कधी DJ असो किंवा दुसरी संस्कृती, ठीक आहे, कोणत्या दुसऱ्या भाषेचा किंवा कलेचा आपण अनादृत नाही करत आहे, पण मराठी कलेमध्ये जे सौंदर्य जपलेलं आहे, जे सुंदरता आहे, ती ॲक्च्युली म्हणजे त्या आख्यानामध्ये फोक आख्यान त्यांनी जी प्रस्तुत केलेली आहे ना, ती म्हणजे अतिसुंदर एकदम. शब्दामध्ये मांडूच नाही शकत त्या म्हणजे गोष्टीला. त्या गोष्टीला म्हणजे स्वतःच्या डोळ्याने म्हणजे लाईव्ह बघणं, प्रत्यक्ष बघणं, म्हणजे हे ना म्हणजे कोणत्या ते पण नशीब काढून आलं असेल आम्ही. पहिला असा मराठी आणि कॉन्सेप्ट झाला असेल. आज आपल्याला पहिल्यांदा कळालं की जिओ गार्डन मध्ये मराठी कलाकृती कधीच नाही झाली आहे. आज आम्हाला कळालं की तिकडे जे आख्यानाचं जे म्हणजे करण्याचा भाग होता, ठीक आहे, तो फक्त एवढाच की ना तिथे मराठी लोककला, मराठीबद्दल काहीही गोष्ट तिथे घडलेली नव्हती अजूनपर्यंत. पण कोणता कार्यक्रम नव्हता झालेला, पण या आख्यानामुळे तिथे आता म्हणजे आपण सुरुवात केलेली आहे जिओ गार्डनमध्ये. आणि एवढं म्हणजे सुंदर ना, अतिशय सुंदर. वा, खूप मजा आली. तुम्ही व्हिडिओमध्ये बघणारच आहे. तर अशा प्रकारे आजचा दिवस पण संपला आहे. आख्यानामुळे आज चांगली झोप पण लागणार आहे. तर भेटूया मित्रांनो पुढच्या ब्लॉगमध्ये. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. बाय.